कधीच नाही का महाराज. त्या बापाला किती वाईट वाटत असेल, ज्या मुलाकरता आपण एवढे कष्ट घेतले, तो मुलगा चार चौघामध्ये मागा आपल्याला बोलतो, किती वाईट वाटत असेल महाराज. अहो तोच आपला बाप ज्यावेळेस शेतामध्ये काम करायला जातो, ढोरं चारायला जातो, आपल्या जवळचं जर चार पायाचा बैल, चार पायाचं जनावर शेजाऱ्याच्या बांधावरती गेलं तर बाप आपला तिथून बसून आवाज देतो, राजा माग हो. आणि तो चार पायाचा बैल माग होतो. कोण? पण महाराज जर पोटच्या आपल्या पोटचा गोळा आपला मुलगा आपलं ऐकत नसेल, चार चौघामध्ये जर माग बोलत असेल, तर किती त्या वडिलांचं बापाचं अंतःकरण दुखत असेल. याचा विचार मुलांनी केला पाहिजे विचार. पण महाराज मुलं विचार करायला तयार नाही. महाराज आईचंही तेच आहे. कित्येक मुलं, मी आता एक व्हिडिओ पाहिला होता महाराज, वृद्धाश्रमाच्या समोर आईंना आणून असं धक्के मारून त्यांनी ढकलून दिलं गाडीवरतून. काय मुलं, आपण बातम्यावरती ऐकत असतो, वाचत असतो. मागे एक व्हिडिओ मी पाहिला, आई वडिलांनी मुलाला एवढं शिकवलं, अमेरिकेमध्ये जॉबला आहे, कोट्यवधी रुपये त्याचं वर्षाचं पॅकेज आहे महाराज. पण आई मेली 30 दिवस झाले, बाप मेला 20 दिवस झाले, ते घरात प्रेत तसेच पडलेले, पडून महाराज ते प्रेत खराब झाले. पण मुलालाही माहित नाही, एक महिनाभर एकही फोन झाला नसेल का मुलाचा, एक फोन सुद्धा. किती बिकट परिस्थिती आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती माथा ठेवून एकच विनंती आहे, कुठल्या देवाला जाऊ नका, तीर्थयात्रा करू नका, काही करू नका. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा. पुंडलिकाने काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. तो देव पुंडलिका करता 28 युगापासून उभा आहे महाराज. देवाची सेवा नाही केली, आई वडिलांची सेवा केली. एवढीच विनंती करतो, फक्त आई वडिलांना जपा. जर आई वडिलांना जपले, जीव लावला, दुसरं तुम्हाला काहीच करायचं काम नाही.